अंजनगाव सुरजी पोलिसांची धडक कारवाई। 1,15,000चा मुद्देमाल जप्त। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध मोठी कारवाई। 1,15,000 रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली। एक इसम अंजनगाव सुरजीवरून परतवाडा रोडने मोटरसायकलवरून अवैध देशी दारू घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी परतवाडा रोडवरील जय दुर्गा टायर वर्क जवळ सापळा रचला। पोलिसांनी संशयित मोटरसायकलला अडवून चालकाची चौकशी केली असता त्याचे नाव योगेश नांदेवराव वानखडे, वय 42 वर्ष, राहणार गावणगाव असे समोर आले। त्याच्याजवळील 2 प्लॅस्टिक पोत्यांची झडती घेतली असता त्यात गोल्डन संत्रा कंपनीच्या 90 mlच्या तब्बल 600 सीलबंद पावट्या आढळून आल्या। पोलिसांनी 30,000 रुपयांची दारू आणि 85,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सूरज बोंडे, पोलीस उपनिरीक्षक भरत चिरडे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केली आहे। अंजनगाव सुरजी आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।